काल निकाल सगळ्यांनीच बघितला. तुम्हाला देखील अपेक्षित निकाल होता का आणि तुमचं ओव्हरव्ह्यू या निकालाकडे कसं आहे? नाही, निकाल हा कोणालाच म्हणजे मूळ पिटिशन ही डिस्क्वालिफिकेशनबद्दल होती आणि त्यात कोणी डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं नाही. हा एक आश्चर्याचा भाग आहे आणि प्रतोद सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की प्रतोद कोण योग्य, सुनील प्रभूच प्रतोद म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहेत. त्यापेक्षा वेगळे प्रतोद ग्राह्य धरून निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात मला खात्री आहे उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी जातील. पण मग हाच निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो अशा होती लागू आणि धाकधूक वाटली तुमच्या आमदारांमध्ये? अजून अजून आमची बाजू मांडायची आहे, दुसऱ्या बाजूने बाजू मांडली जाईल. त्यावेळेस थोडासा बेसिस वेगळा आहे आणि धाकधूक वाटण्याचा काही प्रश्न नाही आहे. आमची मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू आणि अध्यक्ष त्याबाबतीत सर्कमस्टन्सेस बघितले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं मला वाटतं. काल पवार साहेब म्हटले की असं आहे, त्यांच्यासमोर आम्ही जाणार आहे. त्याच्या आधी आम्ही प्रिजुडाईज माइंडने त्यांच्यासमोर जाणं आणि त्याबद्दल काही रिमार्क्स देणं हे मला एथिकली योग्य वाटत नाही. कारण डिस्क्वालिफिकेशन आमच्या सगळ्यांचंच आहे, त्या बाजूच्या लोकांचंही आणि आमच्याही लोकांचं आहे. त्यामुळं अजून हिअरिंग सुरू व्हायचे आहेत. त्याच्या आधी काही विधानं करणं आज आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षांनी निकालाच्या आधीच अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. घटनातज्ञ देखील म्हणतायत की हे भेट घेणं, माध्यमांसमोर बोलणं चुकीचं आहे. तुम्हाला देखील असंच वाटतं का की विधानसभा अध्यक्षांनी थेट माध्यमांसमोर येऊन त्यांची भूमिका मांडणं, मुख्यमंत्र्यांची भेट घेणं? निकालाच्या जस्ट आधी भेटल्यामुळे संशय वाढला आणि उद्धवजी आणि पवारसाहेब यांनी त्याबाबत टिप्पणी केलेली आहे की निकालाच्या आधी असं बोलणं योग्य नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, काल पवार साहेब बोलताना प्रेस संपल्यानंतर म्हटले की 120 चिन्ह आहेत, पक्षचिन्ह. मग राष्ट्रवादी शरद पवार तशी काही तयारी करते की वेगळं चिन्ह घेण्यासंदर्भात असं काही? हातात पक्ष आहे, पक्षाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निर्णय दिलेला नाही. ज्यावेळी परिस्थिती येईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर विचार करू. आज त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. लोकसभेच्या संदर्भात काही तयारी आहे का? कशी तयारी आपण? आणि यांनी अबकी बार 45 बार असा नारा दिलेला आहे. त्या बाजूने काय स्वरूपाची आहे उमेदवारी देखील काही? त्यांनी आम्हाला 3 जागा सोडल्या याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. पाहू आता पुढे काय होतंय. महाविकास दक्षिणमधनं रोहित पवार हे तुमच्या पक्षाकडून लढतील अशी एक चर्चा. म्हणजे रोहित पवार म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही काय माहिती आहे? नाही, नगर आमचे 3 पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर आम्ही उमेदवार निश्चित करण्यास आणि जाहीर करण्यास सुरुवात करू. त्याचवेळी तो निर्णय होईल. पण जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झाल्याची माहिती मिळते महाविकास आघाडीचा. काय नेमकं कशा पद्धतीचा जागा वाटपाच्यासाठी दिल्लीला एक बैठक झाली पण फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. अजून एखादी बैठक घेतल्यावर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. प्रकाश आंबेडकरांबद्दल किंवा वंचितबद्दल कुठपर्यंत काय संवाद आहे शेवटचा? त्यांच्याशी संवाद चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर आणि मला खात्री आहे की तेही इंडिया आघाडीत यावेत हा आमच्यातल्या प्रमुख लोकांचा प्रयत्न आहे. त्याला यश मिळेल अशी आशा आहे. बरोबर आहे, पण कुठपर्यंत म्हणजे शेवटचं काय बोलणं झालं होतं, काय म्हणताय ते, कुठलं अडलंय? नाही, ते आता निर्णय झाल्यावरच तुम्हाला त्याचा तपशील सांगतो, आत्ता नको. वार्षिक सर्वसाधारण सभेला आतापर्यंत मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित असायचे वेळ त्यांच्या सर्वसाधारण त्यावेळी मात्र पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्री नाही, प्रोग्राम रंगला नाही असं अनुपस्थिती. महाराष्ट्रातला साखर उद्योग हा एक फार मोठा विषय आहे आणि सरकारच्या वतीने सहकार मंत्री इथं होतेच. त्यामुळं मला वाटतं सरकारची प्रतिनिधी या सभेला हजर होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही, त्यांना निमंत्रण दिलेलं का नाही याच्याबद्दल माझ्याकडं तपशील नाही आहे, पण बहुतेक दिलं असेल. पण त्यांना काही कार्यबाहुल्यामुळे येऊ शकले नसतील. त्यांचं कार्यबाहुल्य खूप वाढलंय.
का तुम्ही आता VSI, are they avoiding VSI? मुख्यमंत्र्यांपेक्षाही दादा अधिक कार्यक्षम आहेत आणि त्यांच्यावर मला असं काही काम नाही त्यांच्याबद्दल तिघांच्याबद्दल इथं आलेस पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे आणि नाही आले म्हणून आज नाही परत नंतर काहीतरी बोलेन पण आज इथं निमंत्रण दिलेलं आहे ते आले नाहीत म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही. अजितदादा सातत्याने साहेबांचं वय काढतात, एकदम ॲग्रेसिव्हली टीका करतात तुमच्या गटावरती, पण तुमच्या गटाकडनं कुठलंच प्रत्युत्तर दिलं जात नाही त्या तुलनेत. जेवढं साहेबांच्यावर बोललं जातं तेवढे लोकांची मतं पवार साहेबांच्याबद्दल अधिक भक्कम होतात असा आमचा अनुभव आहे आणि त्यामुळे ज्यांना कुणाला साहेबांच्या विरोधी बोलायचं असेल त्यांनी बोलत राहावं. पवार साहेबांना महाराष्ट्रातली जनता चांगली ओळखून आहे आणि म्हणून साहेबांना पाठिंबा हळूहळू वाढतोय असा आमचा अनुभव आहे. आता तुमच्या बाजूला किती आमदार आहेत अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या बाजूला किती आमदार? तुम्हाला हा प्रश्न आज विचारावासा का वाटतो? कारण आम्ही ॲफिडेव्हिट दिलेले आहेत, दोन्ही बाजूने ॲफिडेव्हिट दाखल केलेले आहेत. ज्यांनी आमच्या बाजूने ॲफिडेव्हिट दिलेले आहेत त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे. तुम्ही संशोधन जरा सगळं रेडीमेड तुम्हाला का पाहिजे? नाही हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आजच्या तारखेला तुमच्या दोघांचे प्रश्न मला शंका आहे आजच्या निकालामुळे काही लोक तळात मळ्यात आहेत नाही तसं काय नाही. सगळे तयार आहेत त्याबद्दल संख्या अडचण ही आहे की तुम्ही संशोधन करा. सगळं रेडीमेड पत्रकारांनी का मागावं? जरा तरी अभ्यास करून काहीतरी तुम्ही तुमची टिप्पणी करा. नाही आम्ही म्हणू ना पण तुम्ही काहीतरी म्हणा. Sir, what about Raju Shetty? Sir, what about Raju Shetty? Is he going to come into India block? I don't know. सर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे There has been no discussion with him. मुंबईवर आहे, मुंबई दौऱ्यावर आहे, नाशिक दौऱ्यावर आहे. बाजूला कांद्याचा महाप्रश्न कांदा निर्यातीची बंदी मोदींनी खरं म्हणजे उठवली पाहिजे. या देशात शेतकऱ्यांना ज्यावेळी 4 पैसे जास्त मिळणार आहेत त्यावेळी त्या पदार्थांच्या व त्या उत्पादनावर बंदी येते. कांदा निर्यातीला बंदी आली. बांगलादेशमध्ये आयातीवर टॅक्स बसवण्यात आला आहे. केळीच्या आयातीवर, संत्र्याच्या आयातीवर. त्या बाबतीतही केंद्र सरकारने शेजारच्या राष्ट्राला बोलून हे आयात कर कमी करण्याची सूचना करणं आवश्यक होतं. तीही केलेली नाही अशी माझी माहिती आहे. त्यामुळं एकंदर नाशिक जिल्ह्यातला तर शेतकरी नाराज आहेच पण राज्यातलाही वेगवेगळ्या भागातला शेतकरी हा नाराज आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं आगमन नाशिक जिल्ह्यात होत असेल तर मला खात्री आहे की नाशिक जिल्ह्याच्या ह्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत की त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. A lot of armed leaders in Nashik are being taken into police custody, the ones who have protested against this. This is the way they govern the country. So, Wherever the leader goes, if there is some possibility of agitation, concerned leaders are kept behind, taken into the custody. This is the experience even in Maharashtra in some places. मोदीजी उद्या नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. सगळे तीर्थाटन टाईप दौरा वाटतोय तो, तर कांद्याच्या निर्यात बंदीची घोषणा किमान ते उठवणार का? नाही महाराष्ट्राची कांदा उत्पादक नगर नाशिक ज्या जिल्ह्यात कांदा उत्पादक आहेत त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की कांद्याची निर्यात बंदी त्यांनी उठवली पाहिजे. पण मला वाटत नाही की या विषयावरला ते स्पर्श करतील पण लोकांची मात्र अपेक्षा त्यांच्याकडून आहे. सर शालिनीताई पाटलांनी पत्र लिहिलं आहे शरद पवारांना त्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा मी सुप्रीम कोर्टात कशाची त्यांनी जे काही ज्या घोटाळ्याचे शिखर बँक संदर्भात जो काही आरोप त्यांनी केलेला आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी. नाही पवार साहेबांच्या हातात चौकशीचा आज अधिकार नाही आहे. ज्यांच्याकडे चौकशीचा अधिकार आहे त्यांना ताईंनी विनंती केली किंवा आग्रह केला तर कदाचित त्याबद्दल काही कारवाई होईल. पवार साहेबांच्या हातात काही चौकशीचा आज अधिकार आहे असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.